नमस्कार. आज आपण 49व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 49. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमीद्रुं ममेदं व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. श्लोकाचा अर्थ: माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. माझे हे विक्राळ रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस आणि गांगरून जाऊ नकोस. असे म्हणून भगवंतांनी हे दाखविले आहे की मी प्रसन्न होऊन तुला या परमदुर्लभ विराट स्वरूपाचे दर्शन घडविले आहे. यामुळे तुझ्यामध्ये व्याकुळता आणि मूढता येणे हे कदापि उचित नव्हे. तथापि हे पाहून जर तुला व्यथा व मोह हे होत असतील आणि आता मी हे स्वरूप आवर्ते घ्यावे असे तुला वाटत असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या सुखासाठी आता मी हे रूप तुझ्या समोरून लपवितो. तू मोहित आणि भयभीत होऊ नकोस. त्वम याच्या बरोबर व्यपेतभी आणि प्रीतमना हे विशेषणे लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की ज्या रूपामुळे तुला भय आणि व्याकुळता वाटत होती ते रूप आवर्ते घेऊन आता मी तुझ्या मनाप्रमाणे चतुर्भुज रूपात प्रकट होतो. म्हणून तू भयरहित आणि प्रसन्नम असा हो. तत् आणि इदम ही विशेषणे लावून असे दाखविले आहे की ज्या चतुर्भुज देव रूपाचे दर्शन मी तुला पूर्वी घडविले होते तसेच ज्याच्या दर्शनासाठी तू आत्ताही विनंती करीत आहेस तेच रूप तू आता बघ. तेच आता तुझ्या समोर आहे. याचा भावार्थ असा की ते विश्वरूप हे मी अंतर्हित केले आहे आणि त्याच्याऐवजी चतुर्भुज रूप प्रकट केले आहे. म्हणून आता तू निर्भय होऊन प्रसन्न चित्ताने माझ्या या चतुर्भुज रूपाचे दर्शन घे. पुन्हा या पदाच्या प्रयोगामुळे असे वाटते की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या चतुर्भुज रूपाचे दर्शन पूर्वीही घडविले होते. 45व्या आणि 46व्या श्लोकामध्ये अर्जुनाने केलेल्या विनंतीमध्ये ततएव व तेनएव या पदांच्या प्रयोगामुळेही हेच स्पष्ट होते. अशा प्रकारे आज आपण 49व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 50व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.